श्री गुरुदेव दत्त. आपल्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आता वाजले आहेत सकाळचे 10ला 10 कमी आहेत. मी काम करत होते. मला अचानक आठवलं की मला उद्या हेअर वॉश करायचं आहे. त्यासाठी मी भिजवले आहेत रिठा आणि शिकाकाई. मी शक्यतो यानेच केस धुते. मी ॲक्च्युली भांडी घासत होते. भांडी घासता माझ्या लक्षात आलं की मला उद्या केस धुवायचे आहेत. त्यामुळे मी शिकाकाई भिजवायला गेले, कारण मी विसरून जाईल. त्यामुळे बघा, मी पाण्यात भिजवलेलं आहे आणि त्यामध्ये मी ॲड करेल मेथीचं बी आणि जवस. ते संध्याकाळी मी जेव्हा बॉईल करायला ठेवेल त्यावेळेस त्यामध्ये ॲड करेल. त्यानंतर कढीपत्ता आणि थोडी कडुलिंबाची पानं. बघा, छान हेअर वॉश होतो याने. मी नेहमी शक्यतो यानेच केस धुते. कधी विसरलेच भिजवण्याचं तर फक्त शॅम्पू यूज करते, नाही तर जनरली यानेच केस धुते. अतिशय छान केस धुवून निघतात आणि साईड इफेक्ट्स बिलकुल नाही. बघा, आता माझी भांडी घासून झालेली आहेत आणि वाजले आहेत 10. मला आता ऑफिसला जायचं आहे. खूप लेट झालं आहे. 10 वाजता मी पोहोचायला पाहिजे होतं. मी आता कपडे धुतली होती, तर ती भांडी घासण्याच्या आधी कपडे धुतली होती, तर ती मी अशी पाणी निथळण्यासाठी अडकवून ठेवली होती. मी आता पटपट हे कपडे सगळे सुकायला टाकणार आहे. आता एका बकेटमध्ये टाकत आहे मी. ॲक्च्युली माझे जे बॉस आहेत ते खूप चांगले आहेत. थोडंफार मागे-पुढे झालं तरी अलाऊ करतात. फक्त तू ये आणि काम कर, असं त्यांचं असतं. अंडरस्टँडिंग नेचर आहे खूप त्यांचा. समजदार आहेत. आता मी एकदम पटपट आवरत आहे. पटपट पायऱ्या चढून मी आता पटकन कपडे सुकायला टाकत आहे. बघा, कसं असतं ना, की मी खूप लकी आहे. मला खूप छान एन्व्हायर्नमेंट मिळालेलं आहे. अतिशय छान माझे बॉस आहेत, समजून घेतात. आणि बघा, मी आता पटपट काम उरकते. जरी त्यांनी कितीही अलाव केलं तर आपण असं नाही की त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घ्यायचा. त्यामुळे मी पटपट आवरून आता जाणार आहे. कपडे सुकायला टाकत आहे मी. जेव्हा मी संध्याकाळी किंवा दुपारी येईल त्यावेळेस मी ते कपडे सुकलेले काढून घेईल. लेडीजला प्रत्येक कामाची जबाबदारी घ्यायची असते, घरच्यांची, आपल्या घराची, मुलांची, आपल्या करिअरची. आणि मी बरीच वर्ष झाले, 20 एक वर्ष झाले तशी जॉब करते. म्हणजे खूप लवकर जॉब करायला लागले, कारण वडील लवकर गेलेले त्यामुळे. आता मी जॉब करता करताच मी एक छोटासा बिझनेस सुरू केलेला आहे. पापड आणि बेसन पीठ सेल करते मी. होलसेलनी घेते आणि सेल करते. लक्ष्मी गृहोद्योग नाव आहे त्या बिझनेसचं. जस्ट स्टार्ट केलेलं आहे. एक 10-12 दिवस झालेले आहेत. तर ते काही ऑर्डर आहेत तर त्या मी देणार आहेत संध्याकाळी. आता मला अजून रूम झाडायची आहे, पुसून घ्यायची आहे. तेही मी पटपट आता आवरणार आहे. कसं होतं की खूप डिफिकल्ट होऊन जातं जॉब मॅनेज करणं, आणि त्यात मी बिझनेस स्टार्ट केलेला आहे छोटासा. आणि मग त्यामुळे अतिशय धावपळ होऊन जाते. पण तरीही कसंबसं आपण पुढे एक एक पाऊल पुढे जेव्हा चालत जातो तेव्हा आपोआप आपल्याला स्पीड येऊन जातं. त्यामुळे मी आता पटपट आता आवरत आहे. बघा, हे रूम साफ करून घेते मी आता. खूप ॲक्च्युली ते बिझनेसचंही खूप काम असतं, की म्हणजे वन मॅन शो म्हणावं लागेल. मीच सगळा माल आणते, मीच पॅकिंग करते, मीच डिलिव्हर करते, मीच मार्केटिंग करते. डिलिव्हरीच्या आधी मार्केटिंग असतं, मार्केटिंगही मीच करते. कारण मी एफोर्ड करू शकत नाही आता कोणाला पेमेंट देणं. त्यामुळे मी कोणालाही हायर केलेलं नाही आहे, आणि त्यामुळे सगळं जे काय आहे ते एकटीलाच मॅनेज करायचं आहे. पण करते मी, जसं मला टाईम ॲडजस्ट होईल तसं करते. फॅमिली, मुलं बघून सगळं मॅनेज करते मी. आणि मला आत्ता ॲक्च्युली खूप लेट झालेलं आहे. पण आता हे आवरावंच लागेल, कारण संध्याकाळी येऊन बिलकुल एनर्जी राहत नाही की ते झाडून घ्या, पुसून घ्या. कारण स्वयंपाकही असतो. जॉईंट फॅमिली आहे. 12 जण आहोत आम्ही घरामध्ये. पण जेवढी मोठी फॅमिली तेवढी कामं जास्त असतात. मी आता फरशी पुसून घेत आहे पटपट. खूप क्षमता असते महिलांमध्ये, त्यांनी त्यांचा वापर केला पाहिजे. फक्त काहीतरी प्रत्येक आपल्या जीवनाचा प्रत्येक सेकंड चांगल्या कामासाठी आपण जर वेस्ट केला, इन्व्हेस्ट केला, नॉट वेस्ट, चांगल्या कामासाठी इन्व्हेस्ट केला, तर नक्कीच आपल्याला पुढे जाण्यासाठी त्याची हेल्प होते.
त्यामुळे काही ना काही काही ज्या महिला घरी असतात म्हणजे त्यांचं घरकाम आवरून त्यांनी काहीतरी दुसरं व्यवसायाचा विचार केला पाहिजे. बघा मला जाताना एका ठिकाणी पाणी आणि झाडं दिसली. गाडी चालवत होते त्यामुळे मला शूट करणं काही पॉसिबल नव्हतं, पण तरी पण केलं मी. आता मी निघाली आहे ऑफिसला आणि आता फायनली पोहोचले आहे मी ऑफिसला. हे आहे माझं छोटंसं ऑफिस. बघा आता गेल्यानंतर मी सगळ्यात आधी गणपती बाप्पा, सरस्वती माता, लक्ष्मी माता यांचं दर्शन घेते. त्यानंतर साईबाबांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मी माझा कम्प्युटर ऑन केलेला आहे आणि आता कामाला सुरुवात करणार आहे. यावरती मी म्हणजे जशी गेली तसं तेच आहे डेस्कटॉपला माझं हे की एक लेडी पळत आहे, तशी मी पण माझ्या जीवनामध्ये पळत असते. मी ॲक्च्युली माझ्या भाऊजईसाठी तिचा बड्डे आहे, तर त्यासाठी टॉप घेतला होता. तर आज तिला द्यायचा आहे. तर तो मी सोबत आणला आहे, तो तुम्हाला दाखवला. आणि त्यानंतर माझं ऑफिस सुटल्याच्या नंतर मी आली आहे माझ्या ऑर्डर जे आहे त्याचं पॅकिंग करण्यासाठी माझ्या माहेरी. कारण सासरी पॉसिबल होत नाही, त्यामुळे मी आलेली आहे माहेरी. जास्त अंतर नाही आहे, एक 20-25 मिनिटांचं अंतर आहे म्हणजे माझ्या ऑफिसपासून. मग मी तिथे आलेली आहे. बघा हे सगळं पॅकिंग केलेलं आहे. आता मी हे सगळं डिलिव्हर करणार आहे आणि लेट होईल मला घरी जाता जाता. असं होतं माझं पूर्ण डेलीचं रुटीन. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि पॉझिटिव्ह राहा आणि काम करत राहा आणि देवाचं नाव घेत राहा. लक्ष्मी गृहउद्योग नावाने मी हा व्यवसाय सुरू केलेला आहे. बेसन पीठ आणि पापड जे आहे ते मी देत असते, सेल करत असते. तर भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.